नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या गावामध्ये पी एम किसान योजनेचा कोण लाभ घेते, तसेच तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं आहे ते पण घर बसल्या. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथमच आला लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे, कारण की आपण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो. चला तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर आता सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये गुगल हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे पी एम किसान असं सर्च करायचं आहे. जसंही तुम्ही पी एम किसान सर्च करताल तुमच्यासमोर जी एक नंबरची वेबसाईट दिसते त्यावर तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे. जसंही तुम्ही एक नंबरची वेबसाईटवर टॅप करताल तुमच्यासमोर जी वेबसाईट आहे त्याचे असं काही इंटरफेस शो होईल. आता तुम्हाला इथे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल मित्रांनो. तर इथे एक तुम्हाला ऑप्शन दिसेल बेनिफिशियरी लिस्ट. तर पाहू शकता इथे तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट नावाचं ऑप्शन दिसतंय, त्यावर तुम्हाला सिम्पली टॅप करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही त्या मेनूवर जाताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, ओपन होण्यासाठी लोड होत आहे. तर जसे लोड होईल पाहू शकता अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल. तर आता इथे सर्वात प्रथम आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता स्टेटच्या ठिकाणी आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला आता महाराष्ट्र दिसते. जसे तुम्ही महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करताल आता तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामधील असाल तर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका टाकायचा आहे. जसे तुम्ही तालुका टाकताल त्यानंतर तुमच्या गावाचं नावसुद्धा तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर सर्व काही माहिती व्यवस्थित भरायची चुकायची नाही आहे. जसे तुम्ही माहिती व्यवस्थित भरताल आता तुम्हाला इथे गेट रिपोर्टचं ऑप्शन दिसतं मित्रांनो. तर सर्व काही माहिती व्यवस्थित भरा. त्यानंतर तुमचं गाव वगैरे सर्व सिलेक्ट करा. विलेजच्या ठिकाणी तुमचं गाव टाका. ज्या गावामध्ये तुम्ही असताल ते गावाचं नाव टाका आणि गेट रिपोर्टवर सिम्पली टॅप करा. तर पाहू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतं गेट रिपोर्ट. जसे तुम्ही गेट रिपोर्टवर जाताल आता तुमच्यासमोर एक ऑप्शन दिसेल मित्रांनो. पाहू शकता प्रोसेस होऊ राहिलं आहे. तर तुम्हाला वर यायचं आहे. वर आल्यानंतर पाहू शकता इथे प्रोसेसिंग होऊ राहिले. जसे हे प्रोसेसिंग होईल तुमच्यासमोर तुमच्या गावाची यादी डाउनलोड स्वरूपात येईल. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्यासमोर आपल्या गावाची यादी डाउनलोड स्वरूपात आली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या गावामध्ये कोण पी एम किसान योजनेचा लाभ घेते, तसेच तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, असा होता व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.